नमस्कार, मी रंजना बेडकर कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या हितासाठी व न्याय मागण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व शेतकरी संघटना यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपला पाठिंबा दर्शविला। याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी येथील शेतकऱ्यांनी दूध, भाजीपाला व सोयाबीन रस्त्यावर टाकून शासनाचा निषेध करत कडकडीत बंद पाळण्यात आला। तसेच मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या संपामध्ये सर्वपक्षीय संघटना यांनी सहभाग नोंदवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही सर्व खंबीरपणे उभे आहोत। यासाठी आजचं हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं लाक्षणिक उपोषण आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातले जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आणि संघटना एकत्रित आलेले आहेत आणि आम्ही ठामपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत। सिंदखेडराजा शहर संपूर्णपणे बंद आहे, बाजारपेठ बंद आहे, आठवडी बाजार बंद आहे, भाजी मंडी बंद आहे आणि गावातील छोटे मोठे दुकानदार सुद्धा या संपात सहभागी झालेले आहेत। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात बंद पाडण्यात आला। तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सुद्धा शेतकऱ्यांनी दूध, भाजीपाला व सोयाबीन रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करत कडकडीत बंद पाडला। आज आम्ही वरुड बंदचं आवाहन केलं आणि प्रचंड असा प्रतिसाद त्या वरुड बंदला मिळालेला आहे। स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी, उद्योजक लोकांनी आपला बंद पुकारलेला आहे। यामध्ये विविध संघटना, विविध पक्षाचे लोक यामध्ये सहभागी झाले, त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो। आणि जोपर्यंत सरकार शासन या संपूर्ण कर्जमाफीच्या संदर्भात बिल माफीवर आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करत नाही, तोपर्यंत आमचा संप कायम राहील, तोपर्यंत शेतकऱ्यांचं आंदोलन हे कायम राहील। आम्ही त्या शेतकऱ्यांच्या पुत्र असलेले शेतकऱ्यांचे जे तिथं ऑफिसर बसलेले आहे, शेतकऱ्यांचे मुलं कर्मचारी बसलेले आहे, त्यांना आम्ही विनंती करणार आहे की तुम्ही आज तुमचे कार्यालय बंद ठेवा आणि त्यानंतर जर बंद ठेवले नाही तर आम्ही बंद करू सरकारी कार्यालय। परवाच्या दिवशी आमच्या भागातील आमदारांच्या घरावर आम्ही एक प्रतिनिधी मंडळ नेऊन त्यांना, आमदारांना, खासदारांना निवेदन देऊ। आणि एवढंही झालं नाही तर 8 तारखेला महाराष्ट्र नांदगाव खंडेश्वरच्या वतीनं एक कोर कमिटी, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातली सर्व शेतकरी संघटनांची एक कोर कमिटी नाशिकच्या किसान क्रांती मोर्चाच्या सभेला 8 तारखेला जाणार आहे। आणि 8 तारखेनंतर नाशिकमधून आम्हाला जो काही संदेश मिळेल पुढे जायचा, आंदोलनाची जी काही नाशिकच्या सभेमध्ये आम्हाला दिशा मिळेल त्या दिशेनुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये सुद्धा सर्वपक्षीय कृती समिती हे आंदोलन पुढे। उस्मानाबाद जिल्ह्यात सुद्धा विविध राजकीय पक्ष व शेतकऱ्यांच्या वतीने विविध संघटनेने सक्रिय सहभाग नोंदवून संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद पाडण्यात आला। तर जिल्ह्यातील माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या तेर या गावी शासनाचा अंत्यविधी काढून निषेध नोंदवण्यात आला। लोणारवरून देवानंद सानप, सिंदखेडराजावरून देविदास खनपटे, उस्मानाबादवरून आरिफ शेख, नांदगाव खंडेश्वरवरून श्याम शिंदेसह अमरावतीवरून अक्षय पुंडेकर। ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही। आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर। त्यासाठी लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv वर। आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह, तोपर्यंत नमस्कार।